वसीम कशी दिसते? अच्छा दिख रहा है ना? हाँ. सुरेश दादा ओके डन. चांगलं केव्हा वाटतं माहितीये का? आपण जेव्हा घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बेल वाजवतो, आपण डोअर ओपन करायला कुणीतरी असतं आतमध्ये. माझं डाएट जेव्हा सुरू झालं तेव्हा तो म्हणाला की या महिन्याला तुझं हे डाएट असेल, पुढच्या महिन्याला वेगळं डाएट असेल, त्याच्या पुढच्या महिन्याला वेगळं डाएट असेल. 2014ला चहा सोडलाय, 2024 चालू आहे, मी चहा पित नाही, 10 वर्ष झाले चहा पित नाही. तांदूळ हलका नाही, गहू हलके नाही, त्यामुळे मी पोळ्या खात नाही. मी फक्त ज्वारीची भाकरी खाते. दिवसभराचा डबा बनवायचा. मग मी सकाळीच ओट्स बनवून आणायचे, दुपारचं जेवण म्हणजे भाकरी, ज्वारीची भाकरी, भाजी, त्यानंतर टोमॅटो काकडी कापून आणायचे, सलाड बनवायचे, ताक बनवायचे. हे मी आत्ताही करते. आता आई आणि शितू आहेत त्यामुळे आता 5-6 दिवस जरा मला आराम आहे. सो असा माझा डाएट प्लॅन होता. आणि मग घरी गेल्यानंतर जर मला भूक लागली तर मी एक चीज क्यूब खायचे. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी महेश गांधी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साक्षीची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महिना झाला चॅनल ओपन करून आणि महिनाभरात 25,000 चॅनलचे सबस्क्रायबर झालेले आहेत. आपली फॅमिली 25,000 जणांची झाली आहे आणि हे सगळं तुमचं प्रेम आहे. या महिन्याभरात ज्या घडामोडी घडल्या, जे काही घडलं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण त्याचा वेगळा व्हिडिओ आहे. माय वेट लॉस जर्नी या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं होतं आणि तुम्ही मला सांगितलं होतं की ताई डाएट प्लॅन तुझा सांग, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आज मी माझा डाएट प्लॅन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर व्हॉट्स इन माय बास्केट असा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला खूप उत्सुकता होती की माझ्या बास्केटमध्ये काय आहे, माझे डाएट प्लॅन काय आहे, आणि हे मला सांगायला सुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. बघूया काय काय आहे माझ्या बास्केटमध्ये. खूप जड असते माझी बास्केट, म्हणजे विचारच नाही तुम्ही करू शकत. कॉस्मेटिक्स आहेत सगळे यामध्ये. मी जी प्रॉडक्ट्स यूज करते ती आहेत ते बघूया. पहिलं प्रॉडक्ट आहे पिलग्रीमचा माझा क्लेन्झिंग बाम, म्हणजे ज्याने मी मेकअप रिमूव्ह करते तो हा बाम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी हा कधीच यूज केला नव्हता. मी जो लास्ट व्हिडिओ केला ना काय केलं होतं मी, द ब्युटी शॉप, तो व्हिडिओ केला होता. तर त्या व्हिडिओमध्ये आहे मी हा बाम विकत घेतला होता. एवढासाच लावायचा, वॉटर स्प्रे करायचं आणि पुसून टाकायचं, अख्खा मेकअप निघतो. दुसरा प्रॉडक्ट आहे हा टोनर आहे द मॉम्स कोचा. माझी स्किन ड्राय टू नॉर्मल अशी आहे, त्यामुळे मी हा टोनर यूज करते. आणि हा टोनर कॉटन पॅडने यूज करायचा, पटकन सुकून जातो, त्यामुळे काही टेन्शन नसतं. बापरे खूप काय काय माझ्याकडे. सिरम आहे माझ्याकडे, पिलग्रीमचं सिरम आहे. सेम माझी स्किन ड्राय टू नॉर्मल आहे तर त्यासाठी हे सगळे आहे. व्हायटॅमिन सी आहे यामध्ये. आणि मेकअपमध्ये कुठलाही इश्यू होत नाही. मेकअपच्या आधी टोनर, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन, प्रायमर हे सगळं करते आणि त्यानंतर मी मेकअप करते. सो हे असं सगळं असतं. आणि असे छोटे छोटे ज्वेलरी बॉक्सेस असतात जे मी टाकून ठेवते यामध्ये. डॉक्टर शेड्सचं माझ्याकडे सनस्क्रीन आणि मी त्यांचंच मॉइश्चरायझर यूज करते. सो ही 2 प्रॉडक्ट्स आहेत माझ्याकडे. एक सेकंड, मला जरा घाम आला आहे, पुसते. परफ्युम्स, हा परफ्यूम कुठला आहे, वर्सेसचा हा ब्राईट क्रिस्टल असा हा बॉडी स्प्रे आहे. हा परफ्यूम आहे. मला परफ्युम्सची खूप आवड आहे, खूप मला परफ्युम्स आवडतात. अजून तुम्हाला दिसतील पाउचेसमध्ये परफ्युम्स असलेले. आणि आत्ता आमचा लग्न सिक्वेन्स चालू आहे ना, त्याच्यामुळे सगळी ज्वेलरी कॅरी करायला लागते. म्हणजे इथेही असते पण मी माझी पण करते. सो ही सगळी ज्वेलरी आहे माझी. ही सगळी अशी ज्वेलरी आहे माझ्याकडे. आणि माझी बास्केट दिवसेंदिवस जडच होत चालली आहे, त्याला काय तर पर्यायच नाही आहे. माईक ज्यावेळेला आता मी बोलते त्याचा बॉक्स आहे. माझं सेट पाऊच, एक सेट पाऊच असतो प्रत्येकाचा आणि तो असावाच, म्हणजे आपला पफ, आपला स्पंज, बोलले ना मी, इथेही परफ्यूम आहे माझ्याकडे, आपला मिरर, त्यानंतर ब्लश, असं सगळं खूप काय काय आहे यार या पाऊचमध्ये. खूप पसार आहे अक्षरशः. असं सगळं माझ्या बास्केटमध्ये असतं. आणि आणखी काय आहे, मेकअप करताना जो बँड लागतो, जो मी द ब्युटी शॉपमधून घेतला होता तो बँड आहे हा. देन ग्लेअर्स गाईज, ग्लेअर्स. येस, चला आज मी तुमच्याशी हे ग्लेअर्स लावून बोलते. ओके, येल्लोवर रेड कसे वाटतील? वसीम कशी दिसते? अच्छा दिख रहा है ना? हाँ. सुरेश दादा ओके डन. थोड्या वेळाने काढते, आत्ता लावते थोडा वेळ. ओके देन येस,
ताकाची बॉटल, या ताक आहे माझं, मी ताक पिते रोज, ते आहे. आणि खोकल्याचं औषध, त्यानंतर जेवल्यानंतर ज्या डाएट चालू आहे त्यामुळे व्हायटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात, त्या व्हायटॅमिन्सच्या गोळ्या आहेत. असं सगळं माझ्या पाऊचमध्ये आहे. ओके. सब्जाच्या बिया आहेत, चालतात पावसाळ्यातून सुद्धा, पाण्यात टाकून छान त्या फुगल्या की त्या सब्जाचं पाणी प्यायचं. आणि सब्जा स्किनसाठी सुद्धा चांगला आहे. आणि आईने बदाम आणि मनुके दिलेत जे मी रोज खाते, ते खायचे. वसीम इधर आ. सो वसीम आज सुपरवायझर आहे, तो शूट करतोय. थँक्यू वसीम, वेलकम. सो हे सगळं माझ्या बास्केटमध्ये असतं. आणि आता डाएट प्लॅन. येस, आज मी डबा आणला नाही आहे, याचं कारण आज माझा उपवास आहे आणि माझी बहीण माझ्यासाठी उपवासाची बटाट्याची भाजी करून मला पाठवणार आहे, त्यामुळे मी येताना घेऊन नाही आले. आता आई आणि क्षितू आलेत ना, तेव्हापासून खरंच बरं वाटतंय. कारण मागे कोणीतरी असतं, नाही तर सकाळी उठून सगळी मेहनत करा, मेहनत म्हणजे डबा बनवा, दुपारचं जेवण, नाश्ता, संध्याकाळचं जेवण, असं सगळं करून यावं लागतं मला. आत्ता ते बर्डन नाही आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आणि चांगलं केव्हा वाटतं माहिती आहे का, आपण जेव्हा घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बेल वाजवतो, आपण डोअर ओपन करायला कुणीतरी असतं आतमध्ये. नाहीतर आपण जे बॅचलर्स असतो सगळे, ते स्वतःचं लॉक ओपन करायचं आणि आतमध्ये जायचं. सो सध्या ते फिलिंग मी एन्जॉय करते की डोअर ओपन करायला कुणीतरी आहे. तर आता मी तुम्हाला माझ्या डाएटबद्दल सांगते. जेव्हापासून डाएट सुरू झालं तेव्हापासून सागर गताळे यांनी माझा डाएट प्लॅन बनवला. ओके. सो मला वेट लॉस करायचं होतं, मला वेट गेन करायचं नव्हतं, त्यातही फॅट लॉस करायचे होते, मसल लॉस करायचा नव्हता. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय. माझं डाएट जेव्हा सुरू झालं तेव्हा तो म्हणाला की या महिन्याला तुझं हे डाएट असेल, पुढच्या महिन्याला वेगळं डाएट असेल, त्याच्या पुढच्या महिन्याला वेगळं डाएट असेल. सो माझं पहिल्या महिन्याचं डाएट होतं ब्रेड बंद, शुगर बंद, गूळ बंद, मैदा बंद, हे सगळं बंद होतं, बटाटा बंद, कारण या सगळ्यामध्ये ना फॅट्स आहेत. ओके. सो हे काहीही नव्हतं मला. सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, जे काही घ्यायचं आहे ते विदाऊट शुगर घ्या. तुम्हाला चहा प्यायचा आहे विदाऊट शुगर. मी 10 वर्ष झाली चहा पित नाही आहे, कारण मी कॉलेजमध्ये असताना ना मला प्रॉब्लेम व्हायला लागला होता. माझी सकाळची शिफ्ट असायची आणि सकाळी कॉलेजला गेल्यानंतर मला ॲसिडिटी व्हायची. माझं असं झालं, मला ॲसिडिटी का होतीये. आई म्हणाली चिनू एक काम कर, माझं निकनेम चिनू आहे, मला चिनू म्हणतात. तर आईला म्हणलं की मला काही कळत नाही आहे गं. आई म्हणाली चहा बंद कर. आजता गायत 2014ला चहा सोडलाय, 2024 चालू आहे, मी चहा पित नाही. 10 वर्ष झाले चहा पित नाही. कॉफी पिते, पण ती पण दिवसातून 2-3 वेळाच पिते. सो माझा दिवस सुरू व्हायचा गरम पाण्याने, त्यानंतर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, आणि नाश्त्याला ओट्स. मी ओट्स खायचे. ओट्स खाल्ल्यानंतर मधला वेळ असेल तेव्हा तुम्ही कॉफी प्यायलात तरी चालते. मला फ्रूट्स अलाउ नाही आहेत, अजूनही नाही आहेत, कारण माझा फॅट लॉस होता ना, त्यामुळे मला फ्रूट्स अलाउड नाही आहेत. आणि कुठलीही शुगर नाही, नॅचरल शुगरसुद्धा इंटेक करायचे नाही. एक आत्ता फ्रूट तो मला देतो, जे पेरू. आधीच्या प्लॅनमध्ये तेही नव्हतं. त्यानंतर दुपारच्या जेवणाला ज्वारीची भाकरी. आता तुम्ही म्हणाल ज्वारीचीच भाकरी का, आम्ही तर तांदळाची भाकरी खातो. ज्वारीची भाकरी यासाठी की फॅट लॉस त्याने लवकर होतो, जी पचायला अतिशय हलकी असते. तांदूळ हलका नाही, गहू हलके नाही, त्यामुळे मी पोळ्या खात नाही. मी फक्त ज्वारीची भाकरी खाते, त्याबरोबर कुठलीही भाजी. मग तुमचे स्प्राउट्स चालतील, मुगाची उसळ, मटकीची उसळ, आणखी काही छोले चालतील, भाजी कुठलीही. खरं तर ना आपण हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. आता श्रावण सुरू होईल, हिरव्या भाज्या येतील. सो हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, स्प्राउट्स खाल्ले पाहिजेत. मग आता मी काय करायचे, मी सकाळी उठायचे आणि एकदाच दिवसभराचा डबा बनवायचे. मग मी सकाळीच ओट्स बनवून आणायचे. दुपारचं जेवण म्हणजे भाकरी, ज्वारीची भाकरी, भाजी, त्यानंतर टोमॅटो, काकडी कापून आणायचे, सलाड बनवायचे, ताक बनवायचे. हे मी आत्ताही करते. आता आई आणि शितू आहेत, त्यामुळे आता 5-6 दिवस जरा मला आराम आहे, पण हे सगळं मी सकाळीच घेऊन यायचे. मग मी भाजी एक्स्ट्रा आणायचे. ओके. याचं कारण तीच भाजी मी संध्याकाळच्या डिनरला खायचे. डिनर आपलं लंच झालं, ज्यामध्ये आपण भाकरी आणि भाजी खाल्ली. मधला जो वेळ गेला, जेवल्यानंतर तासाभराने मी ताक प्यायचे. ताक प्यायल्यानंतर ग्रीन टी आणि बदाम मनुके असं मी खायचे. आणि त्यानंतर जेव्हा आमच्या सेटवर ब्रेक व्हायचा 7 वाजता, तेव्हा मी जेवायचे. मी अजूनही 7 वाजता जेवते, 7 ते 8 मॅक्स. मग तेव्हा मी जी एक्स्ट्रा भाजी आणायचे ना, ती खायची. कारण मग संध्याकाळी परत तू काय करत बसणार असा मला प्रश्न यायचा ना.
त्यामुळे मी तीच भाजी खायचे. सो असा माझा डाएट प्लॅन होता. आणि मग घरी गेल्यानंतर जर मला भूक लागली तर मी एक चीज क्यूब खायचे. पण मला सुरुवात बस मेरे को डर लगता है, नहीं आ रहा है ना, कुत्रा आहे पण मला खूप भीती वाटते. आता माशी आली. त्यानंतर नेक्स्ट मंथ असं झालं की आता आपल्याला डाएट प्लॅन चेंज करायचा आहे. मग मी मुगांवर आले. मूग, हा मी महिनाभर मूग खात होते. आणि तेव्हा डाएट प्लॅन असं झालं. आधीच्या डाएट प्लॅन मध्ये माझ्या काय होतं की ओट्स होते. नंतरच्या डाएट प्लॅन मध्ये ओट्स वगैरे काहीही नव्हतं. आता जर 7-8 वाजले संध्याकाळचे, हा मी जेवले, माझं डिनर झालं, आजचा दिवस, आजची रात्र गेली, उद्या सकाळी उठले, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर प्यायची, गरम पाणी, त्यानंतर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, जे काही तुम्हाला विदाऊट शुगर तुम्हाला जे काही खायचंय प्यायचंय ते प्यायचंय, हा खायचंय नाही. माझा 12 वाजता दिवस चालू व्हायचा, खाण्याचा दिवस. हा तेव्हा मला काय खायचं होतं, लंचला उकडलेले स्प्राउट्स, त्यामध्ये मीठ, थोडासा मसाला, कांदा, टोमॅटो असं सगळं मिक्स करून मी खायचे. टोमॅटो वेगळा कापून खाल्ला तरी चालतो जर तुम्हाला आवडत नसेल तर, किंवा कसंही म्हणजे. आणि डिनरला काय तर मूग डोसा, मग त्याच्याबरोबर उकडलेलं अंड किंवा एखादी भाजी. आणि मूग डोसा म्हणजे 2-4 मूग डोसे नाहीत, हा छोटे छोटे 2 किंवा मग 1 मोठा, असं माझं डाएट होतं. आणि रात्री भूक लागली तर मग काय चीज क्यूब वगैरे खा. सो हे खूप स्ट्रिक्ट डाएट आहे. आता हे डाएट, हा जो मी डाएट प्लॅन सांगितलेला आहे, हा माझ्या बॉडीसाठी परफेक्ट होता. हे तुम्हाला अप्लाय होईलच असं मी सांगू शकत नाही. त्यामुळे मी अनेकदा हेच सांगते, हे जे मी सगळं सांगते हे माझ्या बॉडीचं आहे. तुम्हाला जर हे सगळं करायचं असेल तुम्ही ॲज इट इज करू शकता, माझं काहीच म्हणणं नाही. पण ते तुम्हाला पचणार आहे का, त्यामुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत ना, ह्या सगळ्याचा विचार करून करा. नाहीतर मग काय, तुमचा डायटिशियन, तुमचा ट्रेनर तो तुम्हाला उत्तम डाएट देईलच. आणि शुगर का नाही माहिती आहे का, तुम्हाला आधीच्या वेळी ही व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की आपण जे खातो, जे काही खाऊ, त्याची अगेन शुगरच होते पोटात जाऊन. त्यामुळे आपण एक्सेस जर शुगर इंटेक केली तर काय वाट लागेल आपली, पटतंय ना तुम्हाला. त्यामुळे खूप कमी करा शुगर, खूप कमी. हां, आता जर तुम्ही खूप वर्कआउट करणारच आहात आणि 200 उठाबशा काढणारच आहात तर ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या बॉडीचं. मी शुगर खाणार आणि हे केल्यानंतर तरीही माझं वजन कंट्रोलमध्ये असेल तर ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, करा, बिनधास्त करा, काहीच हरकत नाही. आता तरी मी ना 8 दिवसांनी 10 दिवसांनी आता मी शुगर थोडीशी खायला लागले. म्हणजे कॉफीमध्ये थोडीशी शुगर किंवा एखादा गुलाबजाम. कारण आत्ता मला माझी बॉडी माहिती आहे, माझी एवढी बॉडी माझ्या कंट्रोलमध्ये आहे. जर हे मी केलं तर माझं वजन वाढणार नाही, कारण मी अगेन ट्रेनिंगसुद्धा घेते, म्हणजे मी एक्सरसाइजसुद्धा करते. सो हे मला माझ्या बॉडीचं माहिती आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या बॉडीचं माहीत नाही आहे ना, तोपर्यंत उगाच तहानपणा नका करू. सिरियसली प्रॉपर डायटिशियन बघा, प्रॉपर ट्रेनर बघा, किंवा मग अतिशय चांगली सवय म्हणजे एक्सरसाइज. रोज एक्सरसाइज करायची, रोज. संडे फक्त जरा बॉडीला आराम द्या, अदरवाईज रोज करा, रोज, काहीच हरकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरचं खा, हेल्दी फूड खा, बाहेरचं खाऊ नका. नाही, आणि मी कोकणातली आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, आमच्याकडे भात म्हणजे भात, मासे वरपतो आम्ही. पण आता राईस बंद आहे. आणि एकदा तुम्हाला हे सगळं करण्याची सवय लागली ना, डाएट करण्याची, की तुमचं असं होतं की भाई अब तू मेरे को मत बता, मेरे को पता है अभी ये मेरे को करना ही है. सो आपण इतके प्रो होऊन जातो, आपल्याला काहीच गरज पडत नाही की आता इथे गोळ्यानं तर मी उठून जाते, नकोच बाबा मला क्रेविंग्स येतील, काही नाही. इतका कंट्रोल आपल्याकडे असतो आणि हा कंट्रोल आपल्या आयुष्यात सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. ट्रस्ट मी, हे करा तुम्ही. छान दिवस सकाळी लवकर चालू करा. मी तुम्हाला म्हणाले ना 6 ते 9 यावेळी तुमचा दिवस चालू झालाच पाहिजे. 7 तास झोप इनफ आहे आपल्या वयाला. व्हिडिओ करते. सो दिवस सकाळी 6 ते 9 या वेळेत चालू झाला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं पहिलं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. जमिनीला म्हणायचं थँक्यू व्हेरी मच की जमिनीवर मी पाय ठेवते, माफ कर मला, दिवसभर मी तुझ्यावर पाय ठेवणार आहे. देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग तुमचा मोबाईल जे काही आहे ते बघायचं. या चांगल्या सवयी, ही शिस्त असली पाहिजे, जी शिस्त तुमच्या डाएटमध्ये सुद्धा येते. ही शिस्त आपल्यामध्ये असली की ते सगळं तिकडे रिफ्लेक्ट होतं, जे बॉडीवर रिफ्लेक्ट होतं, जे आपल्या स्किनवर रिफ्लेक्ट होतं आणि ते इतरा सगळ्यांना दिसतं. एवढी पॉझिटिव्हिटी आपल्यात येते. आणि स्ट्रेस सगळ्यांनाच असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्ट्रेस, हे सगळ्यांनाच असतं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, सगळ्यांनाच आहे यार.
पण हे तुम्ही चालू तर करा, स्वतःची काळजी तर घ्यायला लागा, स्वतःवर प्रेम तरी करा. नाहीतर आपलं चाललंय, वाढलंय वजन, वाढू देत, कोण बघणार आहे आपल्याला? आरसा बघतोय ना तुम्हाला, तुम्ही स्वतः बघताय ना स्वतःला, तुम्हाला स्वतःला तरी छान वाटू देत. मी काय सांगत होते, हां पुन्हा एकदा मी तुम्हाला डाएट प्लॅन सांगते, माझं आधीचं डाएट आणि आत्ताचं सुद्धा डाएट. सो सकाळी उठल्यानंतर मी घ्यायचे गरम पाणी, त्यानंतर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, ओट्स, दुपारी जेवणाला ज्वारीची भाकरी आणि भाजी. तीच भाजी मी संध्याकाळी खायचे. तुम्हाला जर कुठली वेगळी भाजी खायची असेल, पनीर खायचं असेल, चिकन खायचं असेल, येस मी चिकन, फिश हे सगळं दुपारीसुद्धा खायचे. हां हे फक्त तुम्ही डिनरला पण खाऊ शकता, फक्त चिकन किंवा फक्त फिश किंवा फक्त एखादी दाल तडका वगैरे हे संध्याकाळी डिनरला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मुगाचा डोसा आणि हे सगळं सध्या खाते आहे, तेव्हा मी भाकरी आणि भाजी, उसळी, चिकन, फिश, मटण, अंड हे सगळं खाते. आणि डिनरला तेच, फक्त भाकरी त्याच्यातून अवॉइड करते, भात खात नाही मी, भात दुपारीही तसंही खात नाही. आणि येस विसरले, काय सांगत होते, शिट यार मी काय सांग, डाएटचंच काहीतरी सांगत होते मी. हां आता आज मी खूप खाल्लंय. ओके, खूप म्हणजे काय, खूपच काय खाल्लंय. तर उद्या ते कव्हर करायला लागणार ना, पचायला तर हवं. मग उद्या अख्खा दिवस, आठवड्यातून प्रत्येक एक दिवस तुमचा हा डिटॉक्सचा असला पाहिजे. म्हणजे तुमची बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे त्या दिवसामध्ये. मग त्या दिवसामध्ये त्याला फास्टिंग डे म्हणतात. त्या दिवसामध्ये काहीच खात नाही. पूर्वी करायचे म्हणजे तर्ककल्प, 3 दिवस ताकावर जायचे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी गरम पाणी पिते, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, कारण मी ब्लॅक कॉफीच पिते विदाऊट शुगर, दुधाची पण पिते पण विदाऊट शुगर पिते. तर त्या दिवशी फक्त ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. दुपारी 1 वाजता 1 ग्लास ताक, दुपारी 3 वाजता 1 ग्लास ताक, 5 वाजता थोडेसे शेंगदाणे किंवा 4-5 बदाम. आणि माझं मग डिनर असतं, तेव्हाही फक्त मी पनीर, कुठली तरी उसळ, कुठली तरी भाजी, चिकन, मटण किंवा फिश असंच खाते. मग दिवसभर तुमचा अख्खी बॉडी तुमची डिटॉक्स होते, आदल्या दिवशीचं सगळं निघून जातं, कळलं ना? म्हणजे कारण बॉडीमध्ये काहीच नसतं, खूप भूक लागते, कंट्रोल करायचं काही होत नाही, चक्कर फक्कर हे काहीही होत नाही. हे सगळं इथे तुमच्या, इट्स ऑल अबाउट माइंड गेम, हे सगळं डोक्यात बसलेलं आहे तुमच्या, बाकी काही नाही. आणि मग तो दिवस अख्खा फास्टिंग डे असतो. आणि हे आठवड्यातून एकदा तरी करावं असं माझ्या ट्रेनरने सागर गताडेने सांगितलं आहे, सायन्स बेस्ड फिटनेस क्लब याने. सो हे सगळं मी त्याचं फॉलो करते आहे. तुम्ही हेच करा असं अजिबात नाही आहे, कारण हा सगळा डाएट प्लॅन हा माझा आहे. तुमच्या बॉडीला काय सूट होईल आय डोंट नो. त्यामुळे तुमच्या डायटिशियनला, तुमच्या प्रॉपर ट्रेनरला विचारूनच तुम्ही पुढची स्टेप घ्या. नाहीतर मग काय, आपण जे रोज खातो पितो फक्त त्याबरोबर व्यायाम. आता माझं वजन खूपच वाढलं होतं, 58 किलो झालं होतं, ते मी 50वर आले. म्हणून हा सगळा माझा इतका स्ट्रिक्ट डाएट प्लॅन होता. तुम्हाला हेच करण्याची गरज नाही, तुम्ही सगळं खाऊन सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. सगळं भात, गोड, पोळी, तांदळाची भाकरी हे सगळं खाऊन सुद्धा डाएट तुमचं होऊ शकतं. फक्त तुमची बॉडी कशी आहे यावर ते डिपेंड असतं. सो असा होता माझा डाएट प्लॅन आणि अशी होती माझी बास्केट. म्हणजे आहे, मागचा व्हिडिओ जो शूट केला तो काही कारणास्तव बॅटरी लो झाल्याने फोन डेड झाला होता आणि लगेच मी चेंज करून आले. म्हणलं शेवटचा जो शॉट घ्यायचा बाकी आहे तो या ड्रेसमध्ये मी घेते. सो थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिलात आणि असंच प्रेम करत राहा. नवीन कॉन्टेंट घेऊन येईनच आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.